असं गाव असू शकतं विश्वासच बसत नाही. मग पाणी फ्री, गिरणी फ्री, असं बाहेर भेसळ मिळते म्हणून खायला म्हणून आम्ही मशिनरी घेतल्या 7-8. डाळ करा, हळद पावडर करा, मिरची पावडर, शेवाय पावडर, बटाटा चिप्स, उसाचा रस काढा, ह्या गोष्टीच्या वर्षभर मशनी फ्री आहे. हा सांगायला लय मजेशीर आणि सोपा आहे, पण आचरणात आणायला लय कठीण. समाज त्याला येड्यात काढतो किंवा चिगट म्हणतो. चिगट एखाद्या गावाचा तुम्हाला जर सरपंच बनवला तर तुम्ही कसं नियोजन कराल? विथ स्टँडिंग ओवेशन आय वॉन्ट टू इन्व्हाइट मिस्टर भास्कर पेरे पाटील. राहू द्या असंच, नाही तर असू द्या. एकदम साधी आणि एकदम पर्सनॅलिटी जबरदस्त आहे, राईट? तर सर तुम्ही बोलता की प्रश्न उत्तरांसोबत घेऊया? तुम्हाला जसं वाटेल तसं. ओके, सो करूयात आपण सुरुवात. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुरुवात करा आणि देन आपण क्वेश्चन अँड आन्सर सुद्धा घेऊयातच, राईट? तर हे आम्ही सगळे सर महाराष्ट्रातून एकत्र जुळलेलो आहोत. एक PGP हब नावाची कम्युनिटी आहे, ज्या कम्युनिटीमध्ये रोज आर्थिक नियोजनाबद्दल आम्ही नॉलेज घेतो आणि जे काही पैसे कमावले जातात त्याचं प्रॉपर पद्धतीने नियोजन कसं करायचं, कुठे गुंतवायचं, मुलांच्या शिक्षणाचं प्लॅनिंग, रिटायरमेंटचं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टींबद्दल आम्ही काम करतो. सो तुम्ही जे काही नियोजन केलं आहे तुमच्या गावामध्ये, राईट, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि नियोजन हे खरोखर जर करायचं म्हटलं तर कशा पद्धतीचं खरोखर असायला पाहिजे? जसं की मी आता तुम्ही येण्याआधी एक प्रश्न विचारला की आर्थिक एखाद्या गावाचा तुम्हाला जर सरपंच बनवला तर तुम्ही कसं नियोजन कराल? तर मोस्ट ऑफ द लोक जसं आतापर्यंत बघत आलेले तसंच करतील, राईट? पण तुम्ही तुमचा हा क्रिएटिव्ह माइंडसेट कसा वापरला आणि कशा प्रकारे तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्यात, थोडंफार आम्हाला त्या सगळ्या गोष्टी नियोजनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. तसं आर्थिक नियोजन, आता मी एका खेड्यातला माणूस आहे आणि 7वी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. ते पण 7 वर्ष शाळेत गेलो म्हणून 7वी झाली. असे काय खूप मार्क घेऊन किंवा काहीतरी मनापासून हे करून असे झालं असं काही नाही. ठीक आहे, पण माझी सुरुवातीपासून स्वभाव, काम करायची पद्धत जे होते, नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग ते कशाचं असो, ते आर्थिक असो, कामाचं असो, कशाचं असो, जिथे नियोजन नाही तिथे काही होत नाही. नियोजन, आर्थिक नियोजन हे असा विषय आहे, हा सांगायला लय मजेशीर आणि सोपा आहे, पण आचरणात आणायला लय कठीण. सांगायला त्याच्यावर मोठे मोठे भाषणं होईल, पुस्तकं होईल, किताब होईल, त्याच्यावर PhD होईल, पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला आचरण करायचे त्यावेळेस मी असो, कुणी असो, फार फार विद्वान लोकसुद्धा त्याच्यात फसलेले आणि ते जमत नाही. आणि जो आर्थिक नियोजन करतो खरोखर, समाज त्याला येड्यात काढतो किंवा चिगट म्हणतो. चिगट समाजाच्या दृष्टीने तो का उधळपट्ट्या असला, 2 लोकाला घेऊन चालला, 2 लोकाला खर्च. तर माझं गाव संभाजीनगर जिल्ह्यात बजाज कंपनीच्या समोर आहे, 10 किलोमीटर. बजाज कंपनीच्या समोर 1 किलोमीटर, संभाजीनगरपासून 10 किलोमीटर अलीकडे. कधी आले तर या, प्रत्यक्ष पहा. राजकारण, ग्रामपंचायती, समाजसेवेचं कसं नियोजन केलं पाहिजे, गावातलं नियोजन कसं, तुम्ही खेडे पाहिले असतील, अनेक खेडे पाहिले असेल. हे सगळे शहरातले नाही आहे, तेच ना, खेडे पाहिले असेल तुम्ही, अनेक खेडे पाहिले असेल. मी पण खेड्यातूनच काय असते म्हणून एकदा आमच्या खेड्याचा, त्या गावचा पण अनुभव घ्या. कारण
असं गाव असू शकतं विश्वासच बसत नाही. होऊ शकतं, त्यात काहीही अवघड नाही. आणि शहरासारखंच राहावं असं नाही आहे विषय. आपला तो शहरासारखं पाहिजे हा पण एक गैरसमज आहे. मी ते असं म्हणतो खेड्यातच पाहिजे आणि चांगलं पाहिजे, नियोजनबद्ध पाहिजे. शहरात कशाला पाहिजे गर्दी? कुणाला पाहिजे गर्दी? तुम्हाला सांगतो, ज्या शहरात आपण बसलो हे शहर इतकं बिघडलं, म्हणजे 10 वर्षांनी पुण्याचं काय होईल काही सांगता येत नाही. इतकं वाईट परिस्थिती. आम्ही आमच्या लहानपणी पाहिलेलं पुणे काय वेगळं, पण ह्या 10-12 वर्षात पुण्याचं नियोजन न झाल्यामुळं अतिशय ट्रॅफिकचं तर काहीच काही, अतिक्रमण काहीच काय. जेवढा लोकसंख्या तेवढं 4 व्हीलर आहे, ठेवायचे कुठं? कुठे ठेवायचे? ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे. मला 2 तास लागले शहरात यायला, शहराच्या AC वर केल्यावर. म्हणून नियोजन हे प्रत्येकाने नियोजन केलंच पाहिजे आणि प्रत्येक विषयात पाहिजे. याला आर्थिक नियोजन असं काही नाही, प्रत्येक गोष्टीत नियोजन आहे. आणि त्याला बाकीचं नियोजन नसलं तर आर्थिक नियोजन नुसतं होणार नाही. म्हणजे तुमचं टाईम टेबल, तुमचं कामकाज, तुम्ही तुमच्या 24 घंट्यात काय करायचं, 365 दिवसात काय करायचं, याचं पण नियोजन केलं तर आर्थिक नियोजनाची जोड त्याला चांगल्या रीतीनं बसू शकते. तशी बसणार नाही, तशी बसणार. कारण तुमचा रिकामा वेळ तुम्ही कुठे घालता त्याच्यावर पण आहे ना. मग नकळत आर्थिक नियोजन बिघडू शकतं असं मला वाटतं. मी 25 वर्ष त्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं. सलग 5 वेळेस लोकांनी निवडून बी दिलं. विशेषतः मला 5 वेळेस निवडून देण्यात आणि काम करायला लावण्यात आमच्या गावच्या महिलाचा जास्त सहभाग होता आणि त्याचा फायदा पण त्यांना झालेला आहे. आमच्या इथल्या सगळ्या प्रॉपर्ट्या पण महिलाकडेच आहे, नावावर. माणसाच्या नावावर प्रॉपर्टी नाही. आणि महिला म्हणून का तर त्यांना परमेश्वरानं दिलेली एक उपजत देणगी आहे ती. खरं तर तुम्हाला सांगू का, आता निघलं म्हणून माणसानं आर्थिक नियोजन करूच नाही. त्याने सगळं बायकोच्या हातात देऊन टाकावून शांत राहावं मस्त. मी कायम भाषणात सांगत असतो, ज्या पत्नीच्या विचारानं संसार केला जातो तो माणूस कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्या पण करणार नाही. आपण किती वेळ बसायचं म्हणजे त्या हिशोबाने मला. अच्छा, असं आहे का? बसूयात ना, अर्धा घंटा बसूयात. अर्धा तास. तुम्ही बघा, बहुतेक आता तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका माझ्या बोलण्याचा, पण जो शेतकरी आत्महत्या करतो, आत्महत्या कधी करतो तो? आता माझ्याजवळ काही उरलं नाही, मी कर्जबाजारी झालो, माझं संपलं, मी या विघ्नातून बाहेर निघू शकत नाही, आता माझे हात संपले, अशा वेळेत तो आत्महत्या करतो. आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी उभा राहते. म्हणजे याचं सगळं संपल्यावर ती उभं राहते. तिचं काय राहतंच खाली, तिचं बी संपलेलं असतं. मग त्याच्यानंतर मुलाचं शिक्षण करते, लग्न करते. मग ती कसं करते? म्हणजे काहीतरी नकळत तिच्या उपजत नियोजन तिच्याकडे आहे. आता सिंपल माझंच उदाहरण घ्यायचं असलं तर 12वीत असताना वडिलांची डेथ झाली आणि त्याच्यानंतर आईनेच आम्हाला लहानाचं मोठं केलं. मी तेच सांगितलं, बरोबर आहे ना. तुम्ही बघा, माणूस भाजी मार्केटमध्ये बाजारात जर गेला गावच्या खेड्याच्या, त्याच्याकडे 100 रुपये द्या तुम्ही, तो 10 रुपये कुणाचे तरी उधार ठेवले, 110ची खरेदी केली. तेच जर बाई गेली तर 10 परत आणीन त्याचे. 10 रुपयाची वस्तू 8 रुपयात सुद्धा मागते.
अहो ती जेव्हा भाजी घेते ना वांगे 20 रुपयाची, मी लय वेळेस सांगितलं 20 रुपयाचा व्यवहार करताना ती एका फर्स्ट दुकानात घेत नाही, 4 दुकान चेक करते, 4. जिथे वांगी आवडली, रेट आवडला, तिथं पण व्यापारी देईन ती वांगी घेत नाही, एक एक निवडून घेते. मग 20 रुपयात एवढी बारकाई मार्जिन करणारी बाई इकडे आपण पाहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. पण साहेब मला एक सांगा, तो वांगे आणणारा पण तर शेतकरी आहे, तो पण तर मेहनत करून आणतोय, तिथं काय बार्गेनिंग करायचं? नाही नाही, मेहनत म्हणजे तो मार्केटिंगचा भाग येतो, तिथे भावण्याचा विषय नाही येतो. आणि बाई आणखीन एक माणूस बाजारमध्ये गेल्यानंतर समजा मित्र भेटला, या नमस्ते, ज्यूस घेऊ, चहा घेऊ, रस घेऊ, काहीतरी करून 10 रुपये द्या. बाईला तो काम नाही, असं करत नाही, असलं काही नाही आपण. असं काही नाही. मग का बरं का करत नाही ती? तिला त्या वस्तू, तिला चहाची गरज नाही का? आहे, पण तिथं नाही. घरी घरी येईन, फ्रेश होईन, तिच्या हाताने करण आणि मग पेईन. त्याच्यात डबल फायदा आहे, ती भेसळ पण खात नाही, जे मार्केटमध्ये भेसळ असतं. बरोबर आहे. आमच्या पंचायतीचं एक 2 मिनिटात तुम्हाला नियोजन सांगतो. 4000 लोकसंख्येचं गाव आहे माझं. सरासरी आपल्या भारतात 5.5 माणसाचे कुटुंब धरल्या जातात, म्हणजे 800 कुटुंबाचं माझं गाव आहे. आणि एका कुटुंबाला 5000 रुपये टॅक्स लावलेला आहे वर्षाला. 40 लाख रुपये टॅक्स माझ्याकडे जमा होतो दरवर्षी पंचायतच्या. वर्षाला 12 महिन्यासाठी 5000 रुपये, 40 लाख. आणि आमच्या पंचायतीकडून खर्च होते 32 लाख. 8 लाख आम्हाला नफा आहे, 8 लाख पंचायतला. सगळा गावचा वर्षाचा खर्च, कर्मचारी, जे काय डिझेल पेट्रोल लागेल. आता काय काय करताय तुम्ही त्या 40 लाखात? मग काय काय करताय 32 तेच सांगतो ना मी. मग 32 लाख आमचे खर्च होते, 8 लाख आमचे उरतात. आता हे 32 लाख कुठे होते आमचे खर्च? काही रोजंदारी कर्मचारी, वीज बिल, मीटरचं, पाण्याचं, हे सगळं मिळून जिथे जिथे खर्च लागेल त्याच्यात ते होऊन जातं. प्रश्न असा आहे की लोक 5000 कसे देतात? म्हणजे सरासरी आज भारताचं ग्रामीण भागातलं टॅक्सचं ॲव्हरेज आहे 1000 रुपये. ॲव्हरेज ना पूर्ण देशात ॲव्हरेज आहे. काही ठिकाणी 0 आहे, लगे देतच नाही. आता 5000 म्हणजे साधी गोष्ट आहे. आणि आमच्याकडची पद्धत आहे, गावोगाव पद्धत काय आहे, तुम्ही वर्ष संपलं मार्च एंडला मग पैसे भरायचे मागचे. आमच्या इथं तसं नाही, वर्ष चालू झालं 1 एप्रिलला पहिल्या दिवशी भरायचे. आणि तो पैसा तुम्हाला वर्षभर तुमच्याकडे आला ना. तुम्ही वर्ष संपल्यावर तुम्ही पैसे घ्यायचे, मग वर्षभर तुम्ही कुठून आणणार? दुसरी गोष्ट, तुम्हाला क्रेडिट मिळेल पंचायतीला, नाही असं नाही. पण समजा तुम्ही 1000 रुपयाची वस्तू उधार घेतली तर तुम्हाला 1100चे कमी मिळणार नाही. आणि तीच 1000 रुपयाची वस्तू तुम्ही नगदीने घेतली तर बाजारात 900ला तुम्हाला मिळाल्याशिवाय राहायची नाही. म्हणजे हे नकळत घडतं नाही. मग तिथे 200 रुपये वाचले. 5000 महिला का देतात? त्या माणसाचा एक स्वभाव आहे. आम्ही थोड्या काही अनेक गोष्टी लोकांसाठी तिथे केल्या, काही भावनिक केल्या, काही सामाजिक केल्या, काही व्यावहारिक गोष्टी तिथे दिल्या. आमच्या मराठवाड्यात 4 झेंडावंदन होते, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे, 17 सप्टेंबर. तिथे सरपंच झेंडावंदन करत नाही. जी बाई 1 नंबरला 1 एप्रिलला पहिली पावती फाडते तिच्या हाताने 15 ऑगस्ट. असे 4 झेंडावंदन 4 महिलाच्या हाताने होता. माझ्याकडे 4 नळातून पाणी येतं एका घराला, 1 नळातून नाही. धुण्या भांड्यासाठी वेगळा नळ आहे, जायकवाडी धरणातून नेलेलं पाणी वेगळं आहे,
ते तिसऱ्या मजल्यावर बगर मोटरचं पाणी जातं आमचं, पंप लावायची गरज नाही. 20 वर्ष झाले दोन्ही नळ 1 मिनिट बंद नाही. तिसरं पाणी हे 20 लिटरचा जार एका घराला रोज एक दिला जातो, फिल्टर पाणी. आणि ते पण पाणी नुसतं जार नाही, बिस्लरीच्या बरोबरीचं पाणी आहे. साधारण एक जारची किंमत किती असते? 30 रुपये. 15 मध्यम किंमत पकडा. 15 रुपयाने महिन्याची 450 आणि वर्षाची 5000 होते. आणि आम्ही घेतलं किती? हा आकडा लक्षात ठेवायचा. आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे, रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला आंघोळीला गरम पाणी येत आहे. बाईने चुलीवर तापायचं नाही, वीज चोरायची नाही. आणि तिचे 2 तास आयुष्यातले 5% आयुष्य महिलाचं पाणी तापात गेले खेड्यात. आता नियोजनाचंच भाग येतो. सगळ्या घराचं पाणी तापून त्याला नेऊन द्यायचं असतं तिला, बकेटीत टाकून द्यायचं असतं. विनाकारण आयुष्य गेलं ना ते. मग काय, आम्ही एक फ्लावर मिल पिठाची गिरणी टाकलेली होती 20 वर्षापूर्वी पंचायतीला. सुरुवातीला पिठाची गिरणी टाकली होती आम्ही, कारण पैसे लोक देतच नव्हते. त्या दिवशी गिरणी टाकली. माझं खरं नियोजन तिथंच सुरू झालं. मला का विचार करू, लोक पैसे देतच नव्हता, कुणीच 1 रुपया भरत नव्हतं पंचायतला कधीच. मग हे काय केल्याने भरण, तर मग पीठ हा कायम लागणारा विषय, रोज रोज लागणार आहे, महिलाशी निगडीत आहे. मग मी अंदाज काढला की वर्षभर गिरणीला खर्च किती येईल त्या दिवशी. मग एवढा खर्च येईल. मग जर आपण 500 रुपये न कळत टॅक्स वाढवला कुणाला न विचारता, तर आपल्याकडे पैसे किती वाढते. आणि ते द्यायचं फ्री ते. पण त्यावेळेस साहेब लोकांनी शिव्या दिल्या असेल ना, म्हणजे हा, 500 देऊ रुपये दे ना. म्हणजे ऑब्स्टॅकल आलेत का, अडथळे आलेत का लाईफ मध्ये? तो भाग वेगळा आहे तो. मग ते आर्थिक गणित मी बसवलं, त्याच्यामुळे मग जाहीर केलं की बा जो टॅक्स भरण वर्षभर दळण फ्री. आणि महिलांनी एवढं उचललं ते पैसेच भरला टॅक्स. मग मला ते कायम दरवर्षी मी 200-500 रुपये वाढत गेलो. त्यावेळेस 500 रुपये टॅक्स होता फक्त, आज तो 5000 आहे. मग दरवर्षी 500 वाढायचे आणि काहीतरी फ्री द्यायचं. मग पाणी फ्री, गिरणी फ्री असा. आणि बाहेर भेसळ मिळते म्हणून खायला म्हणून आम्ही मशिनरी घेतल्या 7-8. डाळ करा, हळद पावडर करा, मिरची पावडर, शेवाय पावडर, बटाटा चिप्स, उसाचा रस काढा, ह्या गोष्टीच्या वर्षभर मशनी फ्री आहे. महिलाची व्यायामशाळा आहे, पुरुषासाठी व्यायामशाळा हे पण फ्री आहे. शहरात असून जायला तयार नाही. 5000 घेतले आम्ही, 5000. गोडतेल पण करून देतो, उसाचा रस पण काढून देतो, मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा पण भरून देतो. नवीन निघालेल्या छोट्या चार्जिंग गाड्या पण चार्जिंग करून देतो आम्ही. आता याच्यातली एक गंमत काय आहे, आंघोळीला पाणी कोणतंही गाव देतं, आम्ही फक्त गरम करून देतो. तुम्ही फरक बघा काय, आम्ही सोलरवर गरम करतो, आम्हाला खर्च येतो का, पण त्याला फायदा होतो. कळलं का नाही? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. हां, भविष्यात तुमच्याकडे कधी सूर्य आलाच तर तुम्ही पण त्याच्यावर करू शकता. किती सोपं. जर भेटलाच तुम्हाला तर बघा. सगळ्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री वर्षभर. अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री वर्षभर. गावात वायफाय फ्री आहे, वायफाय. हॅलो, हे 5000 रुपयात सगळं आहे. शेती करायचं ट्रॅक्टर आहे त्याला 25% सबसिडी. म्हणजे बाहेर जर त्याला 10,000 रुपये लागले नांगराला, तर आम्ही 7,500 रुपयात त्याचे नांगरून देतो.
आणि त्याचं गणित असं आहे, आम्हाला कसं पुरतं तर ते तेवढी जमीन नांगरायला खर्च येतो 5,000. आम्ही घेतले 7.5. मी म्हणतो मला 2.5 मिळाले, तो म्हणतो त्याला 2.5 मिळाले. 10,000 रुपये लागतात, हां 2.5 त्यांना मिळाले. हां, असं ते हे प्रत्येक ह्याच्यात गणित तसंच आहे. अशा किती सर्व्हिस देतो सर आपण? हे जेवढं जसं जसं जमून तेवढं त्याचं तसं. तरी आता तरी किती सर्व्हिस आहेत तरी म्हणजे? एवढं सगळं हे व्हायचं. अजून कचरा आम्ही डोर टू डोर घरून आणतो, म्हणजे त्यांनी कोणी ठेकायचं नाही, ठेवायचं नाही. आम्हीच पॅकेट दिल्या, त्या बाईला सांगितलं तू घरी ठेव, आम्ही घेऊन जाऊ. आमचं ट्रॅक्टर, आमचं लेबर जातं, कचरा घेऊन येतं, त्याचं खत करतं. तिला प्लास्टिक वेगळं द्यायला लावलं, पण ते थोडं जड जातं, ते करत नाही वेगळं स्वभाव. मग आम्ही प्रत्येक महिलाला एक एक पिशवी पण दिली की तू ह्या पिशवीत ठेव, पंचायतच्या नावाची पिशवी. पण ते बाई काय करते, प्लास्टिक कचऱ्यातच टाकते, पिशवी मार्केटला घेऊन. मग आता काय केलं आम्ही, आता 2 वर्षापासून जी बाई इमानीद्वारे प्लास्टिक बाजूला ठेवून तिच्याकडून 20 रुपये किलोनं कलेक्ट करतो. आता फेकत नाही, कचऱ्यात टाकत नाही, फेकत नाही. महिला एवढ्या हुशार झाल्या माझ्या गावच्या, तिचे ते ठेवते, पण दुसऱ्याचे पण उचलून ठेवते. दुसरं, या निमित्ताने अनेक शहरं नगरपालिकेला जो कचऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे सध्या, खूप ठिकाणी परेशानी. माझं मत असं आहे, गावातला आणि शहरातला कचरा त्या संस्थेने विकत घ्यायला पाहिजे. म्हणजे कदाचित हे बोलणं ओव्हर होईल किंवा कोणाला वाईट वाटेल, पण मला कोणत्याही गावचं, कोणत्याही शहराचं सांगा, मी तो कचरा विकत घेऊन नफ्यात येईन. आणि कचरा संस्थेने गोळा करायचाच नाही, विकतच घ्यायचा. गोळा करायला हे आहे ना आम्हाला, त्याचा जर खर्च काढला तुम्ही कर्मचाऱ्याचा, मग ते विकत घेतलेला एवढे पैसे लागणार नाही. तुम्ही करून पहा, पुण्याचं करा, कुठलंही करा, मी गॅरंटी नाही सांग. मग विकत घ्यायला काय हरकत आहे? कोणी फेकणारच नाही कचरा. ते करायला पाहिजे, ते विकतच. आणि कचरा हे सोनंच आहे. बरं, आपण भाषणात सांगतो लोकाला कचरा हे सोनं आहे, अमकं आहे, धमकं आहे, हे खत. मग तुला अक्कल आहे, तूच कर ना बाबा. बरोबर आहे, त्याला कशाला सांगतो तो? मग काय तर. अशा अनेक गोष्टी आहे. बरं, या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला अडचणी काय आल्या? कारण की बघा, आर्थिक नियोजन आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस पण खूप मला सांगितलं, मग आमचा अनुभव आहे, म्हणजे वाचन, एक तर ऐकणं, नाटक, सिनेमा, तमाशा, कीर्तन, पाहणं, पर्यटन. मी भारतात 3 राऊंड तरी फिरलो असेल, टोटल राजधानी 3 राऊंड. मी आत्तापर्यंत 24 देशात बाहेर गेलो. पाहायचं, मला कळलं नाही ना, शिक्षण कमी असल्यामुळं कळलं जरी नाही, पण मी काही बी समजून घेऊ शकतो. काही पण समजून घेऊ शकतो मी, याच्यात अवघड काय नाही. आणि मला माझ्या मनात कुतूहल जागा होतं, हे कसं असेल, हे काय असेल, हे चुकलं असेल, हे कसं असेल. मग त्याच्यामुळे शिकायचं आणि ते आत्मसात करायचं आपण. आणि ते नुसतं शिकायचं नाही, ते आपल्या इथं कसं कामात येईल. इम्प्लिमेंटेशन. आपल्या इथं 28,000 ग्रामपंचायती आहे, 360 पंचायत समिती आहे, 45 जिल्हा परिषद आहे. म्हणजे ग्रामपंचायत सगळ्यात गरीब, पंचायत समिती तिचा बाप आणि जिल्हा परिषद तिचा आजा पैसे, असं 45,000
28,000 ग्रामपंचायती, 360 पंचायत समित्या आणि 45 जिल्हा परिषद आहे. मी ऑफिस बांधलं, त्या ऑफिसला जो मी दरवाजा लावला तो यांच्या एकाही ऑफिसला नाही. मग त्याचा प्रॉब्लेम असा झाला, मी दरवाजा घेतला, बसवला आणि त्याचं ते त्यांच्याकडे त्याचे रेटच नव्हते. मला 6 महिने लागले ते पैसे काढायला. सेन्सरचा दरवाजा महाराष्ट्रात पंचायत समिती, जिल्हा परिषद हॉटेलला असतं, इकडे तिकडे विमानतळावर असतं. मी पाहिलं, मी म्हटलं मला माझ्या ऑफिसला असंच बसायचं. सेन्सरचे नळ, तुम्ही हात घातलं पाणी येणार, हात घाल. त्याच्या मागं बचत पण आहे ना. तुम्ही तोटी बंद करायला विसरू शकता, सेन्सर नाही विसरायचं ना. हर गोष्टीला शिकलं पाहिजे कशातून पण. खूप म्हणजे खूपच शिकायसारखं आहे ते. माझ्याकडे 40 निराधार वृद्ध लोकांना जेवण आहे आमच्या पंचायत गावातले. कधी? रोज रोज गावातले बाहेरगावचे नाही होऊन जात. हां, ज्याला मुलं नाही, गरीब आहे, मुलं सांभाळीत नाही, मुलं बाहेर गेले, काय कारण असो, पण त्यांची अडचण आहे, त्यांचं सगळं करतो आम्ही, कपडा, औषध, थोडी. आता एक दिवस माझ्या काय लक्षात आलं, जेवण चालू झालं, माझ्याकडे 800 कुटुंब आहे. या 800 कुटुंबाला 30 किलो गहू शासन फ्री देतं. आणि राशनचं दुकान आम्ही पंचायतनं घेतलेलं आहे, खाजगी माणसाकडे नाही. ते खाजगीला काढून टाकलं, कलेक्टरला सांगून आम्ही आमच्याकडे घेतलं. म्हणलं ते दुकान आमच्याकडे द्या, भ्रष्टाचार व्हायचा विषयच नाही. आणि मग एक दिवस महिलाला आव्हान केलं, किंवा 400 घराला राशन जातं. ते 400 घराला नाही मिळत. त्यांना असं कार्यक्रम होता, तर मी त्यांना म्हणलं तुम्ही 30-35 किलो गहू घेऊन जाता, पण जाताना मला थोडं एवढं अर्धा किलो टाकून जात तिथे. ते म्हणले तुम्हाला काय करायचं? म्हणलं द्यायचे, आम्हाला गरज आहे त्याची. मग त्या 400 महिला ठीक आहे म्हणे, तर अर्धा किलो गहू दर महिन्याला त्यांच्या मिळालेल्या गव्हातून टाकी द्या, म्हणजे खर्च काहीच नाही. 400 महिलांनी अर्धा किलो टाकलं आणि माझ्याकडे गहू किती झाले? 200 किलो. तर म्हाताऱ्याला एवढं लागतच नाही. लय सोपं आहे, भयानक सोपं. आम्ही तसे वारकरी संप्रदायाचे, पण तुम्ही गावोगाव बघा, रोज किती भीक वाढल्या जातं आणि चुकीच्या माणसाला वाढल्या जातं. ज्याला गरज आहे त्याला द्या ना. आमच्या गाडगे बाबाचं म्हणणं काय होतं? भुकेल्याला अन्न द्या. जो मस्ती आलं त्याला कशाला अन्न द्यायचं? नाही का? म्हणजे गरजेनुसार केलं तर त्याचा फायदा पण होतो, आनंद पण मिळतो आणि आर्थिक गोष्ट पण होते. खूप असे कितीतरी गोष्टीत आम्ही नियोजन केलेलं आहे. दिवसभर बसले त्याच्यात, तर तुम्ही आणि त्याचं 5,000चं त्या माणसाला काय वाटतं, मी 5,000 दिले पण मला फायदा किती झाला? खूप झाला. आणि मी काय विचार करतो, माझे 32 लाख गेले बाबा, 8 लाख मला नफा झाला आणि गावाला जी सेवा द्यायची होती ती माझी पूर्ण झाली आणि नफा घेऊन झाली, छोट्यात नाही गेलो ना. जबरदस्त व्यवसाय झाल्यासारखा झाला. हां, प्रॉफिटेबल डील राहिली. हां. आणि मग जिथं आता सिमेंट रोड करणं आणि प्युअर ब्लॉक बसवणं याच्यातला फरक सांगतो. सिमेंट रोडवर पाणी जमिनीत जिरूच शकत नाही आणि प्युअर ब्लॉकमध्ये पाणी मध्ये जिरू शकतं. मग कशात का होईना बचत, का इथे सवय नियोजन लाग. एक माणूस किती माहिती आहे तुम्हाला, 90% पाणी वायाला घालतो रोज. तुम्ही कधी विचार केला का नाही मला माहीत नाही. जर तुम्ही 100 लिटर पाणी घेत असेल रोज, तर फक्त 5 लिटर तुमच्या कामात येतं. 95 लिटर पाणी वायाला जातं रोज. 100 घेतल्यावर 95 वायाला जातं. मग प्रश्न असा पडतो, घ्यायचं नाही का? पाणी घ्यायचं, पण वापरणं झाल्यावर त्याचं काय करायचं हे महत्त्वाचं. सध्या आपण त्याला उघड्यावर टाकतो, त्याचं बाष्पीभवन होतं, ते वरती जातं,
त्याचा पुन्हा पाऊस तयार होतो, पण पुण्यातून बाष्पीभवन झाल्यावर पुण्यातच पडन याची गॅरंटी नाही. ते केरळला जाऊन पडतं, कोकणात जाऊन पडतं. म्हणून त्याचं इथं नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, आंघोळीला साधारण माणूस 20 लिटर पाणी घेतं. माझ्या अंदाजाने 100 ग्राम पण त्याच्या कामात येत नाही. 19-19.5 लिटर ते व्हायला जाईल. पाणी घ्यावं लागेल तुम्हाला, पण नंतर त्याचं काय करायचं. आता तुम्ही म्हणा ही खराब झालेल्या पाण्याचं काय करायचं. सध्या तुम्ही कोणतं पाणी पिता, तेच पिता. तुम्हाला आणखीन पुढचं सांगू का, राग नाही यायचं ना. ज्या धरणातून तुम्हाला पाणी येतं तिथं आमचे पोरं काय काय करते कशाला सांगा. फक्त त्याला फिल्टर केलं गेलं, पण तेच आम्ही म्हणतो फिल्टर करायचं. असं आर्थिक नियोजन आम्ही केलेलं आहे. तुम्हाला काय विचारायचं असलं बोलायचं तर तुम्ही. यांच्यापैकी काही 2-4 लोकांना काही विचारायचं असेल तर हात वरती करू शकतात. प्रश्न थोडासा, झाडाचं एक नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि आपल्या बघा किती बारकाईने विचार केलेला आहे जीवनामध्ये. आपणही आर्थिक नियोजन फक्त घरापुरतं बोलून राहिलो, आपण देशाचं आर्थिक नियोजन करा नाही म्हणत आहे तुम्हाला, फक्त तुमच्या परिवाराचं करा म्हणतोय. राईट. त्याच्यातही 60 वर्ष 70 वर्ष 80 वर्षाचं आयुष्य आपण जगतोय आणि ते सुद्धा आपल्याकडून होत नाहीये. एक परिवार चालवणं होत नाहीये. अशा काही पर्सनॅलिटीज आहे जे कितीतरी परिवाराला चालवून राहिले. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी नाही घेऊ शकून राहिलो, अशा काही पर्सनॅलिटीज पूर्ण गावाची जबाबदारी घेऊन राहिलेत. राईट. तर बघा, अडथळे येत नाही का, तर अडथळे खूप सारे येतात, ते आपण पण बघितलं. सो तुमच्यापैकी ज्याला काही प्रश्न आहेत, झाडं आपल्याला साधारण आपण जो ऑक्सिजन घेतो हा माणसाला, माझ्या माहितीप्रमाणे एका माणसाला दिवसभरात 28 किलो लागतं आणि एक झाड 7 किलो देतं. म्हणजे जगायला 4 झाडं लागतात. माझ्या गावची लोकसंख्या 4,000 आहे, तर 16,000 झाडं माझ्या गावात लागतात. सर, तुम्हाला विश्वास बसणार नाही, चालू वर्षी माझ्या गावात रस्त्याच्या कडेला, कुणाच्या जागेवर नाही, शेताच्या रस्त्याच्या कडेला, गावच्या रस्त्याच्या कडेला, जिथे जिथे जागा दिसेल आम्ही नारळ लावत गेलो 10 वर्षापासून. यावर्षी माझा तो आकडा आहे, जवळजवळ 3 लाख नारळ आमचे निघाले. असे जागा कोणती, जागा कोणाची नाही रस्त्यावर, आणि खर्चही कोणाचा नाही. खर्च शासनाचा, जागा सरकारची, नारळ आम्ही खातो. आणि याचा कळस म्हणजे वरून 25 लाखाचा चेक दिला आम्हाला की तुम्ही फार चांगलं काम केलं. तुम्ही फार चांगलं काम केलंय. चेक पण भेटलाय 25 लाख, जागा फ्री फुकटची. हे असं झालंय त्या मॅडम सारखं, फ्री मध्ये बिझनेस चालू केलाय, 24 ट्रिपही झाल्या आणि 2 लाख महिन्याला कमवून राहिले. असं खूप गोष्टी खूप. एवढ्या बारकाईने कधी विचार केलाय का हो आपण, करायला पाहिजे का? करायला आपलं काय माहितीये, इन्व्हेस्ट केल्यावर पर्सेंटेज जास्त पाहिजे. अच्छा, पर्सेंटेज जास्त केल्याने माणूस श्रीमंत नाही होत बरं का. 2% 3% श्रीमंत नाही होत. हे बारकाईने प्रत्येक गोष्टीकडे बघणं हा महत्वाचा विषय. आणि ग्रुपनं करणं, सोसायटीने करणं, ग्रुपने करणे खूपच फायदा आहे. वाय वी आर इन द कम्युनिटी. राईट. भयानक फायदा आहे. तुम्ही बघा, तुमच्या गावात 1000 महिला आहे, साधारण 500 रुपयाची साडी जरी आपण पकडली एका बाईला, 5 लाख होईल का आहे की नाही. तीच साडी 1000 आणून तुम्ही सगळ्या महिलेला एक एक दिली ना, 2.5 लाखात पडत. 2.5 लाख, 50% ऑफ, एवढं 100% होऊ शकतं. काय एक साडी तर घ्यायचीच कोणी महिलेला नाही, पण एकीला 15ची पाहिजे ना, 15,000ची पाहिजे. नाही, 500 सरासरी एक वर्षातून एक किंवा 2 वेळेस असं दीपावली आणि पाडव्याला ठरवायला पाहिजे की 1000 साड्या घेऊन या आणि सगळ्याला एक एकदा हे पैसा जमा करा. खूप बचत होऊ शकते.
मी खूप वेळेस केलं. मी साखर दिलं किंवा काही देतो, एकत्र आणायचं आणि लोकांना वाटून द्यायचं. त्यांना कमी पैशात त्यांना खूप फायदा होतो. आणि कमी पैशात दिलं तर कोणालाही फायदा, म्हणजे कोण नाही म्हणणार हो, कोणीच नाही म्हणणार. आणि ते आपण याच्यात खूप जास्त घेतल्यामुळं रेट खूप कमी होऊन जाते, त्याचे खूप कमी होऊन जाते, खूप कमी होऊन जाते. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? बोला सर. त्या बालासाहेब काय, लक्ष्मण सर, बालासाहेब सर, कोणाला बोलायचं? एक जण बोला कोणीतरी. सर्वप्रथम PGP टीमतर्फे पाटोद्याचे सरपंच श्री कामाचं बोला. बेरे साहेब, इतकं सगळेजण बोलले ते रात्र होईल आपलं. ओके, धन्यवाद. नाही नाही नाही. मला एक हां, छोटंसंच विचारायचं आहे. तुम्ही गावाच्या विकासासाठी बरेच प्रयत्न केलेत. मला काय विचारायचं ते विचारा. हो, तेच मी पॉईंटवर येतोय, मुख्य मुद्द्याकडे येतोय. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बोल. मग तुम्ही नंतर विचार. हे जे काय म्हणते प्रस्तावना करते हे लोक कोण असते बोलणारे, हां, ते स्टेजवर बोलवते. अमुक अमुक माणसाने यांनी वरती स्टेजवर यावं, त्यांचं मनापासून स्वागत आहे. अजून दुसरं नाव घेतो, त्याचं नाव घेतो, त्यांनी वरती यावं, त्यांचं मनापासून. अरे म्हणलं सगळ्याचे नावं एकदा घे आणि तुम्ही वरती या आणि स्वागत आहे म्हणा ना, बचत करायचं का? तसंच ना, हे करायचं. तुम्हाला राग येईन आलं तर येऊ आलं. मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. मला 200, 250, 400, 500, 1000 कॉल रोज येते. तिकडून कोणी रामराम म्हणलं तर मी रामराम म्हणत नाही. कामाचं बोला. मला त्याचा राग नाही आहे, नीट ऐकून घ्या. त्या राम ह्या शब्दाचा मला राग नाही, पण तो म्हणला म्हणून मी म्हणावं हा काय येडेपणा आहे? कशाला म्हणा? काम पाठ पाठ पाठ, पण तुमच्या आयुष्याची तुम्हाला काय गॅरंटी आहे? चला आपण मुद्द्यावर येऊ. हां, चला बोला. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही समाजासाठी सर्व सोयी सुविधांचा विचार केला. गावातील उत्पन्न वाढणे, मुख्य उत्पन्नाचा स्रोत शेती आणि दुग्धजन्य पदार्थ आहे. त्या वाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? 3200 एकर माझ्या गावची जमीन आहे, जी 100% कोरडं होती. आज 3200 एकर बाग आहे. माती परीक्षणासंबंधी नाही हो, याचं सगळं आहे. आणि सगळ्या शेताला रोड आहे. माझ्या गावाला सेपरेट सबस्टेशन आहे विजेचं. सगळ्या जमिनीला रोड केलेले आणि सगळ्या जमिनी मोजणे केलेले आहे. आणि ते मी ते वरच्या विमानाने ड्रोन, माझ्या गावच्या मी सगळ्याच्या मोजण्या केलेल्या आहे. 1 इंच माझ्या 8 आणि 9चं जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलं तर कुणाचे 17 फूट 7 इंच जर जागा असेल घराची, तर 17 फूट 7 इंचच आमच्या रेकॉर्डला आहे. फार छान, अभिनंदन. माझ्या इथे किरायदार सुद्धा अनाधिकृत राहत नाही. म्हणजे आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, त्याचे फोटो पाहिजे, त्याचं सगळं डाटा पाहिजे, आणि 1500 रुपये त्यानं वर्षाला भरले पाहिजे. फेरीवाला विकणारा, साधं केळं विकणारा पण कोणी येऊ शकत नाही माझ्या इथं. सगळा डाटा जमा करायचा, परमिशन घ्यायचं आणि वर्षाला 1500 रुपये भरायचे. अतिशय बांधकाम हे गौंडी काम करणारे लोक जे असतात हे पण आमचे अधिकृत लोक आहे. म्हणजे ते आमचे असल्यामुळं कुणी अतिक्रमण होतच नाही. तो बांधीन कसं आम्हाला विचारलेच वेळा, तो गौंडी हाताने थोडी कोणी अतिक्रमण करत नाही. खूप अशा कितीतरी गोष्टी तिथे केलेल्या आहेत. येस, नेक्स्ट वन. सर, हां, बोला 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 सर, बोला 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 फास्ट. सर तुम्ही गावाचा एवढा विकास, बाकीच्या गावचे जे सरपंच आहेत सर, यांचे कानं काटवचित नाही तुम्ही अशी कार्यशाळा घेऊन हे करून सर. हे त्यांना विचारायचं. नाही तुम्ही सांगायला पाहिजे सर त्यांना. मी कसं सांगेन त्यांनी ते कसं काय सांगणार? केलं? मी कसं सांगेन का? तुम्ही मी करू शकतो. आणि हा सिनेमात नाही आहे, हा प्रत्यक्ष डेमो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, या रोज कमीत कमी सरासरी माझ्या इथे 300 लोक बाहेरगावून येतात पाहायला. सरासरी सांगितलं मी, जास्त तुम्ही पण जा. हां, सरासरी बघून या. 3 गाईड आहे त्याच्यासाठी. येस, बोला सर. सर नमस्कार. आता आम्ही त्या आर्थिक नियोजनाचे धडे घेतोय. आपण जे केले ते एक प्रकारचं नियोजनच आहे गावाचं.
तर आम्ही काही ग्रामीण भागातून आहेत, काही शहरी भागातून आहोत. तर तुमच्याकडे आम्हाला असं काय सांगण्यासारखं आहे की आम्ही घरात शहरामध्ये ती अंमलबजावणी करून ज्याच्यातून आमचं आर्थिक नियोजन किंवा इतर प्रकारचं नियोजनात आम्हाला फायदा होईल. नाही, एक तर पर्सेंटेज ठरवलं पाहिजे. तुमचं इन्कम किती आहे, कारण खर्च वजा जाता. इन्कम कधी पकडायचं, खर्च जाऊन घरात येते त्याला इन्कम म्हणायचं. खरी गोष्ट आहे. हा ना, तसं म्हणायचं. मग घर खर्चाला किती ठेवायचं, शोप करायला किती ठेवायचं, पर्यटनासाठी किती ठेवायचं, बचतीसाठी किती ठेवायचं, आपलं ठरवा आपल्या कुवतीनं. आणि या सगळ्यात एवढं होऊन जर त्या पैशाचं समाधान तुम्हाला मिळवायचं असेल तर 0.5% 1% होईना समाजासाठी त्याच्यात ठेवायचं. नाही तर तुम्हाला त्याचं समाधान मिळणार नाही. पैसा जमा होईल, फक्त त्याच्यात पण तो कुठं योग्य ठिकाणी आहे हे कळलं पाहिजे. नाही तर बरेच शिकलेले लोक पैसे नाशिकला नेऊन देते. येस, नेक्स्ट वन. हां बोला जोशना मॅम, फास्ट क्विक शॉर्ट क्वेश्चन. हां, त्याच्यानंतर संदीप सर, ते सुद्धा सरपंच आहे. नाशिक कळलं? हॅलो. हां कळलं त्यांना. हॅलो सर, मला असं विचारायचं आहे, तुम्ही कचरा व्यवस्थापनावर आज बोललात, तर माझी एक मल्टीव्हील कंपनी आहे ज्यामध्ये कचरा व्यवस्थापनाचं काम म्हणजे साफसफाई व स्वच्छता करणे याच्या अंडर माझ्याकडे जवळजवळ 200 ते 250 मजूर आहेत. पण ती संस्था मी नो प्रॉफिट नो लॉसवर चालवते. म्हणजे हॉस्पिटलचा जो कचरा आहे तो साफ स्वच्छता करणे आणि हे. पण आज मला तुमच्याकडून एक गोष्ट चांगली समजली, जो कचरा मी गोळा करते तो कचरा आम्ही जाळून टाकतो. पण आज मला तुमच्याकडून शिकायला मिळालं की मी त्या कचऱ्याचं व्यवस्थापन करून त्याच्यातून पैसे कमवू शकते. आणि जी माझ्याकडे जी मल्टीव्हील कंपनीमध्ये 300 लोक काम करतात जवळजवळ संस्थेचेच आहेत. मी जळगाव खुर्द या छोट्याशा खेड्यामध्ये राहते. 2,500 वस्तीचं गाव आहे आणि त्याला लागून हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये मी राहते. तर त्यामध्ये 100तल्या 8 महिला कामाला आहेत. आणि तुम्ही जे सांगितलं की महिलाच चांगलं नियोजन करू शकतात याचा मी स्वतः अनुभव घेते सर. आणि त्यांच्या इतकं नियोजन कोणीच नाही करू शकत. मी जर एखाद्या महिलेला सांगितलं की मला हा कोपरा स्वच्छ हवा आहे तर विदिन अर्धा तासात तो मला स्वच्छ झालेला मिळतो. कचऱ्यावर तुम्हाला निघालं ताई, मला आठवलं रत्नागिरी जिल्ह्यात एक गाव आहे, त्यांनी एवढं कचऱ्याचं नियोजन भारी केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या ठिकाणी कचरा, प्रत्येक प्लास्टिक वेगळं, चप्पल वेगळं, बांगडी फुटली वेगळं, ट्यूब फुटला वेगळं, काचा वेगळं, सगळं वेगळं. आणि प्रत्येक वस्तू विकते ती. फक्त आम्ही वेगळं करत नाही म्हणून ते विकत नाही, त्याला त्याची किंमत कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कचऱ्याचं नियोजन त्यांनी कसं केलं याला पाहायला 50 रुपये तिकीट. एक छानसा हे सांगेल मी की बघितलं, समस्या जर सॉल्व्ह केली, प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केला तर पैसा मिळतो. येतो. माझ्याकडे ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या काही हॉस्टेलला सुद्धा साफसफाई करतात. तर त्यातील महिला झाडू मारताना पहिले केस गोळा करतात. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. पिशवीत खोसतात आणि त्या केसांवर भांडी विकत घेतात. बरोबर. मला एवढा सरप्राईज झालं की असं पण काहीतरी नियोजन महिला करतात थँक्यू खेड्यागावातल्या. थँक्यू, मोर पॉवर टू. येस संदीप सर, सर. अजून एक सांगायची इच्छा आहे की पुढे येणाऱ्या सरपंच पदासाठी महिला राखीव मधून मला उभं करण्यात येणार आहे येत्या 6 महिन्यात. मोर पॉवर टू. सरांकडे मला प्रशिक्षण नक्की घ्यायला जा. भेटायला येणार, नक्की भेटायला येणार. थँक्यू. चला, सरांकडे प्रशिक्षण नमस्कार घ्यायला सर. जा. फास्ट. हां, मी लोणावळ्यावरनं बोलतोय. कार्ला एकविरा देवीच्या तिथलाच मी सरपंच आहे. मिनिमम माझी 2,000 लोकसंख्येचे गाव आहे. सर, तुमच्याकडनं खऱ्या अर्थानं तुम्हाला आज विद्यालक्ष्मी म्हणायला वावगं नाही ठरणार. आम्हाला या ठिकाणी खूप अशी विद्या भेटली. आणि मॅडम बोलल्या की मला ह्या ठिकाणी कचऱ्याचा नो प्रॉफिट अँड नो लॉस होतोय. तर मी मॅडमची संपर्क साधून, माझ्या गावामध्ये 1000 ते 1,500 व्हिला बंगलो आहेत, एवढा कचरा साचतोय. तर मी मॅडमची संपर्क साधून नवीन काहीतरी उद्योग तयार होईल. त्या माध्यमातून एक मी धनलक्ष्मी सुद्धा पर्सनली सरांच्या गावाला आणि गेलेलो आहे. आपल्या विद्यालक्ष्मी. देशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या पृथ्वीवर 3 हिस्सानं पाणी आहे
आणि 1 हिस्सानं जमीन आहे. म्हणजे 75% पाणी आहे पृथ्वीवर आणि 25% जमीन आहे. तरी इथं पाणी येत नाही नळाला. बरोबर. हा नियोजन शून्य असलेले लोक हे असल्यामुळं 75% पाणी आहे. एक निवेदन खूप म्हणजे तुमच्या- सिंगापूरचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कधी गेले? सिंगापूरला 1 थेंब पाणी नाही. स्वतःचं 1 थेंब, अख्ख्या देशाला 1 थेंब पाणी नाही आहे. आणि तुम्ही विश्वास बसा, ठेवा नका ठेवू, कधी अभ्यास करा, जा बघा, त्यांचा पाणी विकायचा धंदा आहे. आहे ना, आहे. म्हणजे कच्चं पाणी घ्यायचं आणि फिल्टर करून विकायचं. म्हणजे सर खूप आता शिकायला भेटलं की सरांकडनं निवेदन हे खूप महत्वाचं आहे. जसं ते आर्थिक निवेदन आहे तसंच आपल्या हर गोष्टीत याच्यामध्ये नियोजन- निवेदन- सगळ्याच गोष्टीत म्हणजे नियोजन महत्त्वाचं. नियोजन महत्त्वाचं. नियोजन खूप महत्त्वाचं. मी तुम्हाला ते आर्थिक तर करायचंच, पण फक्त आर्थिकमध्ये नियोजन करूनच तुम्ही सक्सेस होईन असं नाही. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नियोजन करावंच लागेल, तेव्हा त्याला अर्थ राहील. ओके. एमपी सर. मोर पॉवर टू यू. तुला प्रश्न विचारायचा आहे, माईक घे. येस. नमस्कार सर. मला एक प्रश्न असा आहे की जे हागणदारी मुक्त आपण गाव केलं त्यावेळेसचे जे किस्से झाले आणि त्या काय अडचणी आल्या ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. त्यावेळेस आता तुम्ही काढलं म्हणून तो वेगळा विषय, त्याचं एक एवढं डिक्शनरी होईल. ते प्रॉब्लेम नाही आहे, त्यांच्यातलं ते अज्ञान आहे. आणि माझा एक स्वभाव आहे, लोक चुका करते ते हे मान्य आहे मला, पण सर माझा एक स्वभाव आहे, मी असं कधीच त्याला सोडत नाही अभ्यास केल्याशिवाय की तो चूक का करतो. मग माझ्या गावात 27 ठिकाणी बेसिनी हात धुवायला थुकायला रस्त्याच्या कडेला. तुम्ही जनरली काय करतो आपण, इथे कचरा टाकू नका, इथे लघवी करू नका, इथे थुकू नका. मग कुठं करा? आमच्या इथे करू नका हा बोर्डच नाही माझ्या गावात. इथेच करा. इथे करा, इथे करा. हा इथे करा. तुम्ही सक्सेस त्याने होत नाही. एक नाही अनेक शौचालय खेड्यापाड्यात बांधताना इतके प्रॉब्लेम आले तुम्हाला काय सांग. तर मी त्याचा अभ्यास करायचो की तो माणूस असा का करतो, तो माणूस असा का करतो. आणि झाडं लावताना तुम्हाला एक अजून एक गंमत सांगतो. हे पुढचे 3 मुलं 5 मुलं मुली बसलेले आहेत. तुम्ही यांचा सर्वे करा, नाव करा, मे महिन्यात घ्या एक जनरली की तुम्हाला कशाचं झाड आवडतं, त्याच्यापुढे त्याचं नाव लिहून घ्या आणि झाडाचं नाव घ्या. आणि पाऊस पडल्यावर तेच रोप आणून त्याच्या घरी नेऊन त्याला द्या. तुला सीताफळ आवडतं ना, हे घे, तुला भेट आणला. आणि त्याला लाव म्हण नका, त्याला भेट द्या. आता तुम्ही सांगा तो काय करेन? लावणार. आता तुम्ही सीताफळ आणलं, त्याला जर म्हणलं हे खड्डे करायला, येणार नाही. हे फारच सोपं आहे. आपण त्याला फारच सोपं आहे, बट जमायला नाही. फार सोपं आहे, फारच सोपं. मला शेवटी तुम्हाला वड असतो, वडाला किती जागा लागते? साधारण एवढा हॉल एवढी जागा लागते एका झाडाला. म्हणजे खेड्यात वड लावू शकते का बाई? लावूच शकत नाही. पण मी लावायला लावलेलं. म्हणजे वड सावित्री पौर्णिमेला मी त्यांना वड दिले होते भेट. 7 वर्ष. खेड्यातलं म्हणलं तुम्हाला सगळ्याला माहिती असेल, कोरोना हा आजार नव्हता. ऑक्सिजन तुटवडा, शॉर्टेज. जिथं ऑक्सिजन नाही मिळालं तिथला गेला. सोप्या भाषेत सांगायचं, ज्याची रेंज गेली तो गेला. त्याला दवाखान्यात येऊन काय करत होते? ऑक्सिजन देत होते, काही दुसरं काहीच नव्हतं. त्या सावित्री जुना एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे खरी. त्या बाईनं तिचा नवरा सत्यवानला ओढत वडाखाली आणला होता आणि तो जगला. का जगला? तो वडाखाली त्याला ऑक्सिजन मिळालं. मग पुढच्या पिढीनं गैरसमज करून त्या वड्याला दोरे बांधायला सुरुवात केली.
आम्ही त्याचा फायदा घेतला, रोपं दिले महिला, माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे, दौंडी दिली, गावातल्या सगळ्या महिलाला समजून सांगितलं की वड सावित्रीला वडाची पूजा करण्याला भयानक पुण्य मिळतं, तुम्ही लावा. मग त्या घेऊन गेल्या. पण काही महिला हुशार समजदार होत्या, त्या मला म्हणे तू आम्हाला रोप दिलं पण हे लावायची कुठं, याची जागा आमच्याकडे नाहीच आहे. मी म्हटलं कुंडीत लावा. कुंड्या पण दिल्या आम्ही, मग कुंडीत लावलं त्यानं, मग त्या खुश झाल्या आहे का नाही. पहिल्या तर रोप न्यायलाच येईना, तेव्हा आम्ही याच्यात काय सांगितलं होतं, किती लोकांना कळतं का नाही कळतं मला माहीत नाही, महिलाला लाऊडस्पीकरमध्ये सांगितलं होतं की वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, पण आपले स्वतःचे वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. मग नवरा 7 वर्ष नाही 14 वर्ष जातो. ओके, डन. सो याच नोटवरती त्या बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणीला माझी विनंती, लाडक्या बहिणीला, मी तर काही 1500 देऊ शकत नाही, पण तुम्हाला सल्ला देतो, तुम्ही पण वड लावा यावर्षी. आत्ता उद्या परवा आहे वड सावित्री पौर्णिमा, कधी आहे ना. तुम्ही पण वड लावा, वड कुंडीत लावा आणि वट्यावर ठेवा, त्याला जागा लागत. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा असतो, जर वट्यावर वड लावला कुंडीत तर आपला वड आपल्या नजरेपुढेच असतो. आणि भाग आहे, नियोजनाचा भाग आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. चला, मोर पॉवर चला, टू यू एव्हरीवन. स्वतः